विशेषच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी बघूया। राज्य सरकार आणि विरोधकांमधला राजकीय सामना हा दिवसागणिक अत्यंत रंगतदार होत चाललेला आहे आणि या राजकीय सामन्यात आता डॉक्टरांची एंट्री झालेली आहे। नेमकं काय झालंय पाहूयात हा रिपोर्ट। राजकीय नेत्यांचे दररोज एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहे। आरोप प्रत्यारोपांचं हे प्रमाण इतकं वाढलंय की नेत्यांना आता राजकीय अजीर्ण होऊ लागलंय। काही नेत्यांना तर राजकीय पोटदुखी सुरू झाली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही नेत्याचं नाव घेतलं नाही, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देवेंद्र फडणवीसांनी डॉक्टर असा उल्लेख केला आणि डॉक्टर एकनाथ शिंदे कोणत्या आजारावर उपचार करणार हे देवेंद्र फडणवीस यांनी सांगूनच टाकलं। लोक स्वतः या ठिकाणी येऊन लाभ घेऊन जातात, तर तुमच्या पोटात दुखण्याचं कारण काय आहे? पण आता चिंता करू नका, कोणाच्याही पोटात दुखलं तर ती पोटदुखीवर औषध देण्याकरता डॉक्टर एकनाथ शिंदे आम्ही आणलेले आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोटदुखीचा उल्लेख केला, डॉक्टरचं नावही सांगितलं, मात्र पोटदुखी कुणाला झाली हे सांगितलं नव्हतं। पण त्यांचा निशाणा होता उद्धव ठाकरेंवर। मग काय, हा निशाणा योग्य ठिकाणी लागला आणि ठाकरे गटानेही पोटदुखीवरून अत्यंत कडवट राजकीय औषध दिलं। मला वाटतं सगळ्यात आधी फडणवीसांच्याच उपचाराची गरज आहे। त्यांचंच काय दुखतं, पोट दुखतं का दुसरं काय दुखतं हे तपासण्याची गरज आहे आणि मला वाटतं त्यांनाच एकमेकांचं औषध येणाऱ्या काळात द्यावं लागेल। निवडणुका जवळ येत असल्यानं आता राजकीय पोटदुखीचं प्रमाण नक्कीच वाढणार आहे। त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांकडून औषधांचा मारा होणार असल्यानं कोणता राजकीय डॉक्टर प्रभावी ठरतो हे लवकरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चांगलीच टोलेबाजी केलेली आहे। उद्धव ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यांचा उल्लेख करत नाशिकमध्ये देवेंद्र फडणवीसांनी चांगलीच कोंडी केली आहे। नेमकं काय झालं पाहूयात, त्याच विषयीचा हा रिपोर्ट। संकल्प, अर्थ आणि अनर्थ। उद्धव ठाकरेंचा संकल्प, देवेंद्र फडणवीसांनी सांगितला अर्थ, पवारांनी पुस्तकात लिहिला अनर्थ। नाशिकमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टोलेबाजी केली। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सभागृहात आधी केलेल्या वक्तव्यांचा दाखलाच फडणवीसांनी दिला। यापूर्वीचे मुख्यमंत्री काहीच कळत नाही असं सांगायचे, हे देवेंद्र फडणवीसांनी चव्हाट्यावर मांडलं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी शरद पवारांच्या पुस्तकाचाही संदर्भ दिला। शरद पवार त्यांच्या पुस्तकात उद्धव ठाकरेंविषयी काय म्हणालेत हे देवेंद्र फडणवीसांनी जाहीरपणे सांगितलं। मुख्यमंत्र्यांचं वाक्य ठरलं होतं, मला अर्थसंकल्पातलं फार कळत नाही, मला सहकारातलं काहीच कळत नाही, मला शेतीतलं काहीच कळत नाही। शेवटी पवार साहेबांनी त्या ठिकाणी पुस्तक लिहिलं, त्याच्यात सांगितलं यांना राजकारणातलंही काहीच कळत नाही। त्याच्यामुळे आता असं नाही आहे, आम्हाला राजकारणातलंही कळतं, आम्हाला अर्थसंकल्पातलंही कळतं, आम्हाला सहकारातलंही कळतं, आम्हाला शेतीतलंही माहिती आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेली टीका ठाकरे गटाच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे। त्यामुळे ठाकरे गटाकडूनही जोरदार पलटवार करण्यात आला। पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष ज्ञान ठाकरेंना आहे। मला वाटतं त्यांना जगाचं ज्ञान आहे, देशाचं ज्ञान आहे, राज्याचं ज्ञान आहे। म्हणूनच आज जे मुख्यमंत्री होते त्याच्यामध्ये त्यांचं नाव आलं। त्यांना जर राज्यकारभाराचा मला असं वाटतं करता आला नसता तर उत्तर प्रदेशसारखे पर्यंत त्यांना फेकून द्यावं लागले असते गंगेवर। त्यांनी नाही दिले, हे नाही करावं लागलं त्यांना, कधी गद्दारी करायला नाही लावली त्यांनी कधी। 2014 ते 2019 या युतीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये चांगला समन्वय होता। मात्र 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपची साथ सोडल्यानंतर दोन्ही नेत्यांमधला समन्वय आणि मैत्री कायमची संपली। परिणामी दोन्ही नेत्यांनी राजकीय युद्धाचा संकल्प केलाय, हाच अर्थ आता स्पष्ट होतोय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। शिंदे फडणवीस पवार सरकारचं खातेवाटप जाहीर झालं आणि अपेक्षेप्रमाणे अजित पवार अर्थमंत्री झाले।
अनेक महत्त्वाची खाती सुद्धा राष्ट्रवादीच्या वाट्याला आली आणि याच मुद्द्यावरून आता आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांवर निशाणा साधलेला आहे, ज्यानंतर पुन्हा एकदा ठाकरे गट आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे। शिंदे समर्थकांना ना खाती ना इज्जत। खाते वाटपानंतर आदित्य ठाकरेंचा टोला। गद्दारी तुमच्या वडिलांनीच केली, शिवसेनेचा आदित्य ठाकरेंवर पलटवार। लवकरच म्हणत तब्बल 13 दिवसानंतर अजित पवारांसह 9 मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर झालं। पण नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये सुद्धा काही फेरबदल करण्यात आले। अजित पवारांसह छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांना सुद्धा वजनदार खाती मिळाली। पण शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांची प्रतीक्षा अजूनही कायमच आहे आणि याच मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातले आमदार आदित्य ठाकरेंनी ट्विट करत शिंदे गटाच्या आमदारांना खोचक टोला लगावलाय। चला, अखेर मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर 13 दिवसांनी खातेवाटप झालं। पहिले 20 नंतर 9 असा विस्तार झाला। आता या सगळ्यानंतर ओरिजिनल गद्दारांसाठी काही शिल्लक राहिलंय का? ना खाती ना इज्जत। त्यांची खरी किंमत काय आहे हे त्यांना गद्दारी करायला लावणाऱ्या मिंधे भाजपाने 33 देशांना दाखवून दिलंय। अभिनंदन आदित्य ठाकरे, नेते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष। आदित्य ठाकरेंच्या या टीकेवर शिंदेंच्या शिवसेनेनं सुद्धा पलटवार केलाय। ओरिजिनल आणि डुप्लिकेट गद्दार पण असू शकतात हे मला माहिती नव्हतं। ओरिजिनल गद्दार कोण आहे, डुप्लिकेट? तर डुप्लिकेट कोणाला म्हणतोय ते विचारून घ्या एकदा कधीतरी। तुम्हाला मुख्यमंत्री होण्यासाठी तुम्ही किती पैसे समोरच्यांना दिलेत याचा जरा हिशोब मांडा लोकांसमोर। कधीतरी मांडणार आहात की नाही मांडणार आहात? अजित पवारांच्या सत्ता सहभागानं महाराष्ट्रातलं राजकीय समीकरण बदललेलं आहे। या बदललेल्या समीकरणामध्ये आता विरोधकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टार्गेट केलं जात आहे। त्यामुळे खाते वाटपानंतरच्या या राजकारणात पुढे काय काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। अजित पवारांना अर्थ खातं मिळाल्यानं काँग्रेस नेते अशोक चव्हाणांनी शिवसेनेवर हल्लाबोल केलेला आहे। अजित पवार अर्थमंत्री असल्यानं त्यांनी आम्हाला निधी दिला नाही असं कारण देऊन जे लोक ठाकरेंना सोडून गेले त्यांनी आता परत यायला हरकत नाही अशी मिश्किल टीका अशोक चव्हाणांनी केलेली आहे। मी अजित अनंतराव पवार 2 जुलैला अजित पवारांनी शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, तर नुकतंच मुख्यमंत्र्यांनी नव्या मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर केलं। त्यामध्ये अजित पवारांकडे अर्थ खात्याची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। पण आता त्यावरून राजकारण सुरू झालंय। अजित पवार सत्तेमध्ये सहभागी झाल्यामुळे महाविकास आघाडीतल्या नेत्यांच्या हाती आयताच मुद्दा लागलाय। काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी याच मुद्द्यावरनं एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेच्या आमदारांना चांगलंच डिवचलेलं आहे। आता आजची परिस्थिती जर पाहिली की ज्या दादांना सोडून गेली तेच दादा पुन्हा आज राज्याचे फायनान्स मिनिस्टर झालेले आहेत। ताई आता या मंडळीला परत यायला हरकत नाही। जी मंडळी दादांच्यामुळे तिकडे गेली होती त्या मंडळीला आता ते कारण पुरेसं आहे। वर्षभरापूर्वी शिवसेनेतल्या बंडाच्या वेळेला बंडखोर आमदारांनी तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर खापर फोडलं होतं। अजित पवार विकास निधी वाटपात भेदभाव करत असल्याचा आरोप शिंदेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेच्या आमदारांनी केलेला होता। पण आता तेच अजित पवार शिंदे सरकारमध्ये सुद्धा अर्थमंत्री झाल्यामुळे सत्ताधारी शिवसेना आमदारांची चांगलीच कोंडी झालेली आहे। तेव्हा मुख्यमंत्री मी नव्हतो, मी आता मुख्यमंत्री आहे। त्यामुळे सगळ्या आमदारांना न्याय देण्याचं काम, समान न्याय देण्याचं काम आम्ही करू। कुणालाही चिंता करण्याची आवश्यकता नाही। अजितदादांना देखील प्रशासनाचा अनुभव आहे, त्यामुळे नक्की आणि मुख्यमंत्री म्हणून सर्वांना सोबत घेऊन सर्वांना न्याय देण्याचं काम नक्की केलं जाईल। अजित पवार सत्तेमध्ये सहभागी झाल्यामुळे राज्यामध्ये नवं राजकीय समीकरण तयार झालंय। तसंच सत्तेमध्ये एक नवा वाटेकरी देखील आलेला आहे। त्यामुळे आगामी काळात अजित पवार अर्थमंत्री म्हणून कशा पद्धतीनं निधीचं वाटप करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। अजित पवारांच्या बंडानं शरद पवारांची राष्ट्रवादी दुभंगलेली आहे आणि यानंतर काका पुतण्यांनी एकमेकांवर केलेल्या टीकेनंतर पवार कुटुंबात सुद्धा फूट पडल्याची जोरदार चर्चा सुरू झालेली होती।
पण अजित पवारांच्या एका कृतीनं पवार कुटुंब हे एकसंध असल्याचं देखील स्पष्ट केलेलं आहे. नेमकं काय घडलंय जाणून घेऊया या रिपोर्टमधून. अर्थ खातं मिळताच अजितदादा सिल्वर ओकवर. बंडानंतर पहिल्यांदाच शरद पवारांची भेट. काकू प्रतिभा पवारांच्या तब्येतीची विचारपूस. पवार कुटुंब एकसंध असल्याचा संदेश. अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली. पक्षातल्या बहुतांश आमदारांना अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडायला लावल्यानं पवार काका पुतण्यात मतभेद निर्माण झालेले आहेत. पण या सगळ्या राजकीय संघर्षातही पवार कुटुंबातील नाती कायम असल्याचं समोर आलेलं आहे. कारण शुक्रवारी रात्री खातेवाटप जाहीर झाल्यानंतर अजित पवारांनी थेट शरद पवारांचं निवासस्थान असलेलं सिल्वर ओक गाठलं. सिल्वर ओकच्या या भेटीवर अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं. काकू प्रतिभा पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आपण सिल्वर ओकवर गेल्याची माहिती अजित पवारांनी दिली. विशेष म्हणजे सुप्रिया सुळेंनी फोन करून प्रतिभा पवार यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिल्याचंही अजित पवारांनी सांगितलं. त्यांचं एक ऑपरेशन झालं होतं, त्यांच्या हाताला थोडीशी दुखापत झालेली आहे, त्याच्यामुळं मला दुपारीच जायचं होतं. ऑपरेशन झाल्या परंतु मला थोडासा विलंब लागला आणि मला काकींना भेटायचंच होतं. राजकारणाच्या ठिकाणी शेवटी आपली वर्षानुवर्ष भारतीय संस्कृती आहे, परंपरा आहे. आपण परिवाराला महत्त्व त्या ठिकाणी देत असतो. दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं सुद्धा अजित पवारांची ही भेट कौटुंबिक असल्याचं सांगितलंय. शेवटी राजकारण हे राजकारणापाशी, कुटुंब हे कुटुंबापाशी ही भूमिका साहेबांची असेल, दादांची असेल. काकींना भेटायला जाणं हे त्यांचं कर्तव्य आहे. ते काकींना भेटायला भेटले याचा आम्हाला देखील आनंद आहे. पण पवारसाहेबांपेक्षा जास्त प्रेम त्यांचं प्रतिभा काकीवरती आहे हे अनेक वेळेला आम्ही पाहिलेलं आहे. अजित पवारांच्या सिल्वर ओक भेटीदरम्यान त्यांची शरद पवार आणि सुप्रिया सुळेंचीही चर्चा झाली. पण यामध्ये राजकीय विषय नसल्याचं सुद्धा अजित पवारांनी सांगितलेलं आहे. अजित पवार यांच्या बंडानं राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडलेली असली तरी तब्बल 14 दिवसानंतर अजित पवार आणि शरद पवारांची भेट झाल्यानं पवार कुटुंबातील फूट मात्र टळल्याचं स्पष्ट झालेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यामध्ये खळबळ माजवून देणाऱ्या कथित बलात्कार प्रकरणामध्ये आता एक नवा ट्विस्ट निर्माण झालेला आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या राजूर घाटात 8 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. मात्र तपासामध्ये आता एक वेगळीच बाब समोर आलेली आहे. पाहुयात त्याच संदर्भातला हा रिपोर्ट. राजूर घाटात पोलिसांनी कसून तपास केला. कारण एका महिलेने याच ठिकाणी तिच्यावर 8 जणांनी बलात्कार केल्याचा गंभीर आरोप केला होता. या घटनेनंतर आमदार संजय गायकवाड यांनी आक्रमक भूमिका घेतल्यावर 8 आरोपींच्या विरोधात बलात्कार, लूटमार आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. तर पीडित महिलेनंच पोलिसांच्या चौकशीत बलात्कार झालाच नसल्याचं सांगत मेडिकल करण्यास नकार दिला. या भागातलं एक टोळकं 8 लोकांचं जे आहे हे त्या नवऱ्याला मारतं आणि त्या नवऱ्यासमोर बायकोवर बलात्कार करतं. जे तरुण पोरी येतात त्याला मारतात आणि त्याच्यावर बलात्कार करतात. बहीण भाऊ असले तर भावाला मारतात, बहिणीवर बलात्कार करतात. या 6 घटना त्या आतापर्यंत या महिन्यामध्ये घडल्या. राजूर घाटात मागील काही काळात लूटमार, हाणामारी आणि छेडछाडीच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणातही गांभीर्याने तपास केला. आरोपी आहेत 8, त्यापैकी 5 आरोपी आता अद्यापपर्यंत ताब्यात घेण्यात आलेले आहेत. वैद्यकीय तपासणी जी आहे, मारहाण वगैरे जे झाले ते वैद्यकीय तपासणी प्राथमिक ती आहेच, परंतु सामूहिक अत्याचार जो आहे, लैंगिक अत्याचार जो आहे तो त्यामध्ये त्यांनी केलेला नाही असं नमूद त्यांनी केल्यामुळं ती वैद्यकीय तपासणी करण्याची गरज नाही असे तिने त्या ठिकाणी डॉक्टरला लिहून दिले. राज्यभरात खळबळ माजवणाऱ्या या प्रकरणात महिलेनं अशी भूमिका का घेतली किंवा कुणाच्या दबावात ही महिला खरं बोलायला घाबरतीये का, असा गंभीर प्रश्न या निमित्तानं निर्माण होतोय. मात्र पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्यास राजूर घाट सगळ्यांकरता सुरक्षित होईल हेही तितकंच खरंय.
बुलढाण्याहून राहुल खंडारेसह ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत. मराठी चित्रपटसृष्टीतील एकेकाळचे चॉकलेट हिरो रवींद्र महाजनी यांच्या निधनानं त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. पुण्यातल्या मावळ तालुक्यात आंबी इथं एका बंद खोलीमध्ये शुक्रवारी संध्याकाळी रवींद्र महाजनी यांचा मृतदेह आढळून आला. मराठी चित्रपटसृष्टीकरिता आजचा दिवस असा असेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. अभिनेता रवींद्र महाजनी यांच्या निधनाने सगळ्यांना मोठा धक्का बसला. अभिनेते रवींद्र महाजनी तळेगाव दाभडे इथल्या सदनिकेत मृतावस्थेत सापडले. महाजनी हे गेल्या काही महिन्यांपासून तळेगाव दाभडे इथल्या एका फ्लॅटमध्ये भाडे तत्वावर राहत होते. ते राहत असलेल्या फ्लॅटमधून वास येत होता आणि याबाबतची माहिती रहिवाशांनी पोलिसांनी दिली. तळेगाव पोलिसांनी धाव घेतली. फ्लॅटचा दरवाजा तोडण्यात आला. महाजनी यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. मी इथंच असल्यामुळे हमेशा सकाळचं गुड मॉर्निंग किंवा संध्याकाळचं भेटल्यानंतर हाय हॅलो अशा चालायचं. त्यांना कधी इमर्जन्सी सिलेंडरची वगैरे काही मदत असायची तर आम्ही त्यांच्यासोबत तळेगावला वगैरे जायचो. ते इथे हवामान बदलण्यासाठी आले होते. ज्यावेळेस आम्ही त्यांना विचारलो त्यावेळेस ते इथे हवामान बदलण्यासाठी आलेले होते. ज्यावेळेस ते इथं आले तेव्हापासून आम्ही आतापर्यंत त्यांच्या इथं कोणालाही पाहिलं नाही. रवींद्र महाजनी यांनी मराठी मनोरंजन क्षेत्रात मोठा काळ गाजवला. त्यांना मराठी मनोरंजन विश्वातील विनोद खन्ना असंही म्हटलं जायचं. अशा या हँडसम हिरोचा चाहता वर्गही मोठा होता. रवींद्र महाजनी यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील 1975 ते 1990चा काळ चांगलाच गाजवला. मराठीतील देखणा नट अशी त्यांची ख्याती होती. मधल्या काळात चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतल्यानंतर रवींद्र महाजनी हे बांधकाम व्यावसायिक म्हणून काम करत होते. त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा गश्मीर महाजनी आज नावाजलेला अभिनेता आहे. 3 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या पानिपत चित्रपटात रवींद्र महाजनी आणि मुलगा गश्मीर महाजनी या दोघांनीही एकत्र काम केलं होतं. ज्याचा रुबाबदार असं व्यक्तिमत्व होतं आणि हिंदी चित्रपटाच्या नायकाला सुटेबल अशी पर्सनॅलिटी असूनही हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये मात्र ते दुर्दैवाने त्या काळामध्ये रुळले किंवा रुजले नाहीत. रवींद्र महाजनी यांनी आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीत हिंदी, मराठी चित्रपटात, नाटकांमध्ये कामं केली आहेत. त्यांचा देवता, मुंबईचा फौजदार, झुंज, लक्ष्मी, हळदी कुंकू हे चित्रपट प्रचंड गाजले. रंजना, उषा नाईक, आशा काळे या दिग्गज अभिनेत्रींसोबत महाजनी यांची खास जोडी जमली होती. त्यांनी अनेक चित्रपट गाजवले होते. रवींद्र महाजनी आणि रंजना देशमुख यांची जोडी त्यावेळी विशेष गाजली होती. महाजनी यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीतील जुन्या काळाशी नातं सांगणारा आणखी एक दुवा निखळला. ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत. न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. आधी राजकीय घडामोडींवर नजर टाकूया. शरद पवारांनी बंडखोरांविरोधात रणशिंग फुंकत नाशिकच्या येवल्यामध्ये सभा घेतली. या सभेत त्यांनी छगन भुजबळ, अजित पवार यासह बंडखोरांवर जोरदार निशाणा साधला. पण आता शरद पवारांच्या आरोपांना उत्तर देण्याकरता अजित पवारांनी सुद्धा उत्तर सभा घेण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना रंगण्याची शक्यता आहे. पुन्हा शरद पवार विरुद्ध अजित पवार. पवारांच्या सभांविरोधात उत्तर सभा. अजित पवार यांची नाशिकमध्ये घोषणा. राष्ट्रवादीतला संघर्ष शिगेला जाणार. काही लोक म्हणजे तुमचं वय झालं, तुम्ही आता निवडून करा. वय झालंय खरं, कधी काय आहे तू फायदा. 8 जुलैच्या येवल्यामधल्या सभेत शरद पवार यांनी अजितदादांसह बंडखोर आमदारांवर जोरदार निशाणा साधला. एवढंच नाही तर मतदारांची माफी मागत भुजबळ यांना सुद्धा अद्दल घडवण्याचा निश्चय पवार यांनी जाहीर केला. पण आता पवार यांच्या या सभेला उत्तर देण्याची तयारी अजित पवार गटानं सुरू केली आहे. स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ही घोषणा केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आता सभांमधून शरद पवार आणि अजित पवार असा गट आमने सामने येऊन जोरदार सामना रंगण्याची शक्यता आहे. त्याच्यामधनं मी म्हणजे आम्ही त्यावेळेस सांगितलेलं होतं की 7 दिवसांनी म्हणजे 7-8 दिवसांनी आम्ही त्या ठिकाणी सभा घेऊ. आता ती सभा झालेली आहे
त्याच्यानंतर हे खाते वाटप आणि बाकीची जबाबदारी अधिवेशन आम्ही घेऊ ना, तुम्ही काळजी करू नका. असे काही एकदम नवीन आहेत, बाकीचे तर सगळे आम्ही 6 जण तसे अनुभवीच आहोत. त्याच्यावर आम्हाला काही प्रश्नाची उत्तरं देणं हे फार अवघड आहे, अशातला काही भाग नाही. अजित पवार यांच्या या विधानावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून जोरदार निशाणा साधण्यात आलाय. आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी, संविधानाच्या रक्षणासाठी लढतोय. त्यामुळे विचारधारा विसरलेल्या लोकांनी त्यांच्या उत्तर सभेचा उद्देश काय हे स्पष्ट करावं, असा पलटवार राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केलाय. तसंच महाविकास आघाडीनंतर अजित पवार यांच्या उत्तर सभांच्या मुद्द्यावरही त्यांनी प्रत्युत्तर दिलंय. जी लोक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज विद्यमान सरकारमध्ये आहेत, त्यांचं आता आयडिओलॉजी काय आहे हे देखील त्यांनी स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. ज्यांना उत्तर सभा घ्यायचे त्यांनी ते जरूर घ्याव्यात, परंतु प्रश्न एवढाच आहे की लोकशाही वाचवण्यासाठी उत्तर सभा असेल, या देशातलं संविधान वाचवण्यासाठी उत्तर सभा असेल की अन्य कारणासाठी, हा देखील स्पष्ट होण्याची आवश्यकता आहे. तो त्यांचा प्रश्न आहे. प्रश्न आणि उत्तर हे होत असतात राजकारणात. ज्याला प्रश्न विचारतील, ज्याला उत्तर द्यायचं ते देतील. म्हणून राजकीयदृष्ट्या पक्ष आहेत, त्यांचं एक नेतृत्व आहे, भूमिका मांडत असतील ते. ज्याप्रमाणे ठाकरे यांच्या शिवसेनेत फूट पडली, तसंच काहीसं राष्ट्रवादीबद्दल सुद्धा झालं. आधी पक्षावर दावा, त्यानंतर कार्यकर्त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र भरून घेणं, तसंच दोन्ही गटाकडून आरोप प्रत्यारोपांचा धडाका सुरू आहे. सगळं काही जसंच्या तसं. आता सभा आणि उत्तर सभांमधून सुद्धा हीच शृंखला कायम राहण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्या आरोपांना या उत्तर सभांमधून अजित पवार गट कसं आणि काय उत्तर देतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच नाशिक दौऱ्यावर आलेल्या अजित पवार यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. भव्य स्वागतामुळे अजित पवार सुद्धा भारावून गेले होते. रेल्वे स्टेशनच्या बाहेर क्रेनवर लावलेला हा भव्य दिव्य हार, ढोल ताशे, शेकडोंच्या संख्येनं हातात बुके घेऊन उभे राहिलेले कार्यकर्ते आणि पदाधिकारी, हे दृश्य होतं नाशिकच्या दौऱ्यावर आलेल्या अजित पवार यांच्या स्वागताचं. मोठ्या संख्येनं आलेले कार्यकर्ते पाहून अजित पवार यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी पायीच जाणं पसंत केलं. अजित पवार यांच्या स्वागतासाठी फटाक्यांची आतषबाजी आणि पेपर ब्लास्ट करून पुष्पवृष्टी सुद्धा करण्यात आली. या भव्य स्वागतामुळे भारावलेल्या अजितदादांनी नाशिक रोड ते शासकीय विश्रामगृह हा 10 किलोमीटरचा प्रवास सनरूफमधून बाहेर येत अभिवादन स्वीकारतच केला. त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे, धन्यवाद. त्यांनी टाकलेला पाठिंबा, त्यांनी टाकलेला विश्वास, त्यांनी मनातनं अपेक्षा जी व्यक्त केलेली असेल त्याला पूर्णपणे पात्र राहण्याचा प्रयत्न, त्यांच्या अपेक्षेची पूर्तता करण्याचा प्रयत्न, त्यांनी टाकलेल्या विश्वासाला कुठेही तडा जाऊन न देण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करू. अजित पवार यांच्या नाशिकमध्ये झालेल्या भव्य दिव्य स्वागतासाठी छगन भुजबळ यांचं बळ होतं हे लपून राहिलेलं नाही. नाशिकच्या पालकमंत्री पदाची मनीषा बाळगून असलेल्या भुजबळ यांनी अजितदादांच्या स्वागतासाठी कोणतीही कसर सोडली नाही. एकंदरीतच अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी या निमित्तानं त्यांची ताकद दाखवून दिली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलीच टोलेबाजी केली. उद्धव ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यांचा उल्लेख करून नाशिकमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी चांगलीच कोंडी करून टाकली. नेमकं काय घडलं बघूयात. संकल्प, अर्थ आणि अनर्थ. उद्धव ठाकरेंचा संकल्प, देवेंद्र फडणवीसांनी सांगितला अर्थ, पवारांनी पुस्तकात लिहिला अनर्थ. नाशिकमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टोलेबाजी केली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सभागृहात आधी केलेल्या वक्तव्यांचा दाखलाच
फडणवीसांनी दिला। यापूर्वीचे मुख्यमंत्री काहीच कळत नाही असं सांगायचे, हे देवेंद्र फडणवीसांनी चव्हाट्यावर मांडलं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी शरद पवारांच्या पुस्तकाचाही संदर्भ दिला। शरद पवार त्यांच्या पुस्तकात उद्धव ठाकरेंविषयी काय म्हणालेत हे देवेंद्र फडणवीसांनी जाहीरपणे सांगितलं। मुख्यमंत्र्यांचं वाक्य ठरलं होतं, मला अर्थसंकल्पातलं फार कळत नाही, मला सहकारातलं काहीच कळत नाही, मला शेतीतलं काहीच कळत नाही। शेवटी पवार साहेबांनी त्या ठिकाणी पुस्तक लिहिलं, त्याच्यात सांगितलं यांना राजकारणातलंही काहीच कळत नाही। त्याच्यामुळे आता असं नाही आहे, आम्हाला राजकारणातलंही कळतं, आम्हाला अर्थसंकल्पातलंही कळतं, आम्हाला सहकारातलंही कळतं, आम्हाला शेतीतलंही माहिती आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेली टीका ठाकरे गटाच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे। त्यामुळे ठाकरे गटाकडूनही जोरदार पलटवार करण्यात आला। पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष ज्ञान ठाकरेंना आहे। मला वाटतं त्यांना जगाचं ज्ञान आहे, देशाचं ज्ञान आहे, राज्याचं ज्ञान आहे। म्हणून आज जे मुख्यमंत्री होते त्याच्यामध्ये त्यांचं नाव आलं। त्यांना जर राज्यकारभाराचा जर मला असं वाटतं करता आला नसता तर उत्तर प्रदेशसारखे पर्यंत त्यांना फेकून द्यावं लागले असते गंगेवर। त्यांनी नाही दिले, हे नाही करावं लागलं त्यांना, कधी गद्दारी करायला नाही लावली त्यांनी कधी। 2014 ते 2019 या युतीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये चांगला समन्वय होता। मात्र 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपची साथ सोडल्यानंतर दोन्ही नेत्यांमधला समन्वय आणि मैत्री कायमची संपली। परिणामी दोन्ही नेत्यांनी राजकीय युद्धाचा संकल्प केलाय, हाच अर्थ आता स्पष्ट होतोय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। बातमी अकोल्यातून आहे। अकोल्यातील एसटी कर्मचाऱ्यांची निवासस्थानं धोकादायक बनलेली आहेत, त्यामुळे त्यांच्यावर जीव मुठीत घेऊन राहण्याची वेळ आली आहे। दरम्यान इमारती पाडा किंवा दुरुस्त तरी करा अशी नोटीस महापालिकेने एसटी महामंडळाला बजावलेली आहे। अकोल्यातील एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची ही दुरवस्था। इमारतींना अनेक ठिकाणी भेगा पडलेत, स्लॅबमधून पाणी गळतंय, काही ठिकाणी तर लोखंडी सळया सुद्धा बाहेर आलेत। आजूबाजूच्या परिसरात झाडं झुडपं वाढलेत, त्यामुळे साप निघण्याचं प्रमाण सुद्धा वाढलंय। कमी पगारामुळे कर्मचारी दुसरीकडे भाड्यानं राहू शकत नाहीत, परिणामी मोठा धोका निर्माण होऊ शकतो। या क्वार्टरचे एवढे हाल बेकार झालेले, खालून पूर्ण पोकळ झालेले आहे। कधी हवा येईन, कधी पाणी येईन आणि कधी आमच्यावर हे पडू शकणार काहीच सांगता येत नाही। एवढी कंडिशन बेकार झाली। पूर्ण आमचं क्वार्टर तर एवढं झालं, पूर्ण पाणी वरून गळते, पूर्ण अंगावर, बाथरूममध्ये, संडासमध्ये पूर्ण पाणी गळते आमच्या अंगावर आणि खालू कधीही ते पडणार काहीच सांगता येत नाही। त्यामुळे आम्ही जीवावर उद्धार होऊन इथं राहून राहिलो आणि इथं साप एवढे मोठे मोठे आहेत की पोरायच्या पायापासूनही जातात। त्याच्यामुळे आम्ही लेकराला रात्रीचं खाली देत नाही आणि असं घाबरल्यासारखंच राहते। इमारती धोकादायक स्थितीत असल्यानं महापालिकेनं एसटी महामंडळाला नोटीस बजावली आहे। त्यामध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना जीवित आणि वित्तीय हानी होऊ शकते, याकरिता अकोला महानगरपालिकेने सदर इमारत निष्कासित करण्याकरता संबंधित विभागाचे प्रमुख यांना पत्र देऊन ही इमारत शिकस्त झालेली आहे आणि आपण स्वतः निष्कासित करावी याबाबत पत्राद्वारे कळविले आहे। आम्ही एक रिपेअरिंगसाठी टेंडर काढले होते, ज्याची मंजुरात मिळाली आहे। म्हणजे रिपेअरिंगचं काम आता आमचं प्रगतीपथावर आहे। तसंच अधिकारी क्वार्टरच्या बाबतीतही त्यांचंही टेंडर मंजूर झालेलं आहे आणि त्याची रिपेअरिंग लवकरच होणार आहे। वर्क ऑर्डर आम्ही लवकरात लवकर इश्यू करू आणि ते काम चालू करून घेण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना ज्या समस्या होत आहेत त्या समस्यांचा सामना आता करावा लागणार नाही। एसटी महामंडळाचे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्याला आहेत। इमारत कमकुवत झाल्यामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो। सध्याच्या पावसाळी परिस्थितीत एखादी दुर्दैवी घटना होऊ नये म्हणजे मिळवली, त्यामुळे प्रशासनानं याकडे तातडीनं लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे। कुंदन जाधव, न्यूज 18 लोकमत, अकोला।
जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागात अर्ध्याहून अधिक पदं रिक्त आहे, त्यामुळे अनेक गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत. या सगळ्याविषयी सविस्तर बोलूया एका छोट्या ब्रेक नंतर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत विशेष. मारू द्यायच्या नाहीत ही आमची भावना असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाशकात सांगितलं. न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये पुन्हा एकदा स्वागत. बीडची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर आहे हे म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. त्याचं कारण काय ते आम्ही तुम्हाला सांगतो. मागासलेला ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यात आरोग्य विभागातील रिक्त पदांचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. जिल्ह्यामध्ये मंजूर 853 पदांपैकी 475 पदं म्हणजे अर्ध्याहून अधिक पदं, तब्बल 60% पदं रिक्त आहेत आणि त्यामुळे उर्वरित कर्मचाऱ्यांची जिल्ह्यातील 34 लाख लोकांना आरोग्य सेवा देताना दमछाक होतीये. अपुऱ्या मनुष्यबळामुळे आरोग्य यंत्रणाच आजारी पडली आहे. त्यामुळे आरोग्य मंत्री महोदय तुम्हीच सांगा, काम करायचं तरी कसं, असा प्रश्न आरोग्य कर्मचारी विचारतायत. बीड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणाच आजारी. आरोग्य विभागातील 60% पदं रिक्त. मंजूर 853 पदांपैकी 475 पदं रिक्त. आरोग्य मंत्री साहेब, आरोग्य सेवा पुरवायची कशी? बीडच्या आष्टी तालुक्यातल्या वाहिरा गावातली आरोग्य उपकेंद्राची ही इमारत. परिसरातल्या 10-12 गावांच्या आरोग्य सुविधेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून ही टोलेजंग इमारत बांधण्यात आली आहे. पण वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारीच नसल्यानं 6 महिन्यांपासून हे उपकेंद्र बंद आहे. त्यामुळे गावकऱ्यांना उपचारासाठी 22 किलोमीटर दूर जावं लागतं. ही फक्त शोभेची वास्तू नकोय. इथं आम्हाला कर्मचारी येतं, इथाच्या कर्मचाऱ्यांना पेमेंट घ्यायला जमतं पण नोकरी करायला जमत नाही. मग आम्ही नेमके निजाम काळात येतं का काय लोकशाही तिथे ह्याचं काय आम्हाला नाही. हे 10 ते 12 गावासाठी उपकेंद्र म्हणून काम करत आहे, पण इथे 8-8 महिने 10-10 महिने कोणताही अधिकारी येत नाही. डॉक्टर मी भेटतात का तुम्ही आल्याच्या नंतर? इथं डॉक्टर असतात का नसतात? काय म्हणते? काय मिळतं? फक्त 2 गोळ्या. फक्त 2 गोळ्या? मग काय म्हणते? आणि डॉक्टर मग डॉक्टरने कधी तपासलं का नाही इकडे आल्यावर तुम्हाला? खायचं तोंडी तपासलं काय तपासलं काय नाही तपासित. बीड येळभंगाट प्राथमिक आरोग्य केंद्रात सुद्धा तीच गत आहे. इथे 13 पदं रिक्त आहेत आणि अडचणीला पेशंट घेऊन आल्यानंतर वेळेवर डॉक्टरच उपलब्ध होत नाहीत. जवळपास 9 कर्मचारीचे पदं रिक्त आहेत. त्यात 1 आरोग्य अधिकारी, 3 इतर कर्मचारी व 5 शिपाई असे एकूण 9 पदं रिक्त असल्या कारणाने इथे कर्मचाऱ्यांना सुद्धा काम करण्यासाठी खूप तारेवरची कसरत करावी लागत आहे. तब्बल 70 गावचे आरोग्य विभाग सांभाळणाऱ्या शिरूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सुद्धा अनेक पदं रिक्त आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण येतो. अनेकदा मागणी करून सुद्धा पदं भरली जात नाहीत. तर गाव आहेत आम्हाला 75,000 लोकसंख्या आहे आणि फक्त 9 ये नेहमी इथं दिवसातून. त्यातले आता 1 डिलिव्हरीवर आहे 9 पैकी. आता 7 आहेत खऱ्या इथं. कळवलंय, महिन्याला पत्र जात आहे आमच्या ऑफिसमधून. काहीच नाही. बीड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील रिक्त पदांच्या बद्दल उपजिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना विचारलं असता त्यांनी कर्मचाऱ्यांवर ताण असल्याचं मान्य केलं. जिल्ह्यामध्ये 40% आपल्याकडे पदं भरलेली आहेत. मंजूर पदापैकी 40% पदं भरलेली आहेत आणि 60% पदं हे रिक्त आहेत. अतिरिक्त मनुष्यबळावर आपल्याला लसीकरण सेवा पुरवणे असतील, मातांना सेवा देणं असेल, ह्या अडचणी येत आहेत. पण आम्ही उपलब्ध मनुष्यबळामध्ये आम्ही सेवा पुरवण्याचा प्रयत्न करत आहोत. बीड जिल्ह्यातील रिक्त पदांच्या संदर्भात आमदार बाळासाहेब आजबे यांना विचारला असता त्यांनी अधिवेशनात हा विषय मांडणार असल्याचं नमूद केलं. आरोग्य विभाग असेल, आता शिक्षण विभागाच्या बाबतीत आजच माननीय अजितदादांनी सांगितलं किंवा शिक्षण विभागाच्या जागा सगळ्या भरायच्यात. तसं प्रत्येक विभागामध्ये जलसंपदा असेल, आरोग्य असेल, महसूल असेल, प्रत्येक ठिकाणी माणसांचा तुटवडा आहे. तर ते कर्मचारी सगळे जर भरणा जर झाला तर सगळ्या लोकांची त्याच्यामध्ये सोय होईल. पावसाळ्यातील साथीचे रोग, सर्प, विंचू तसंच वयोवृद्ध व्यक्तींना आरोग्याच्या समस्यांचा मोठा सामना करावा लागतो. त्यामुळे सरकारनं बीड जिल्ह्यातल्या आजारी असलेल्या आरोग्य विभागात
पदांची भरती करूनच सलाईन द्यावी अशी गरज आहे. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. पुणे महापालिकेने एक स्तुत्य पाऊल उचललंय, त्याविषयी आता बोलूया. पुणे महापालिकेने तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्याकरता महत्त्वाचा निर्णय घेतलाय. सुरक्षा रक्षक म्हणून 25 तृतीयपंथीयांना महापालिकेत नोकरी देण्यात येते. त्यापैकी 10 या आधीच महापालिकेच्या सेवेत रुजू झालेले आहेत. तृतीयपंथीयांबद्दलच्या दृष्टिकोनामध्ये बदल व्हावा हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. 25 तृतीयपंथीयांना सुरक्षा रक्षक म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय पुणे महानगरपालिकेनं घेतलेला आहे. त्यापैकी 10 तृतीयपंथीयांना मुख्य इमारतीमध्ये तर इतरांना महानगरपालिकेच्या शहरातल्या विविध कार्यालयांमध्ये नियुक्त करण्यात आलेला आहे. 10 लोकांना भरती देण्यात आलेली आहे. 15 लोकांना अजून भरती पहिल्या टप्प्यात द्यायची आहे. यापुढे सुद्धा जशी जशी संधी मिळेल, जशी ऑपॉर्च्युनिटी उपलब्ध असेल तर आम्ही तृतीयपंथीला त्यांची हक्काची नोकरी देणार आहे, संधी देणार आहे. हे आमचं धोरण आहे. पुणे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारी तनू भोसले ही काही दिवसांपूर्वी रस्त्यावर भिक्षा मागून उदरनिर्वाह करत होती. पुढचं आयुष्य तृतीयपंथी म्हणून जगायचं तिनं ठरवलं आणि लिंग बदलाची शस्त्रक्रिया करून ती पुरुषाची स्त्री बनली. पण पुढे नोकरीचं काय असा प्रश्न तिच्यासमोर उभा ठाकलेला होता. तिचा हा प्रश्न पुणे महानगरपालिकेनं आता सोडवलेला आहे. तिच्यासारख्या 10 तृतीयपंथीयांना पालिकेनं सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी उपलब्ध करून दिलेली आहे. आजही तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन हा वेगळा आहे आणि त्यामुळे तृतीयपंथीयांना नोकरी मिळवताना अनेक अडचणी येत असतात. पुणे महानगरपालिकेने जो आत्ता नवीन जॉबचा जो काही उपक्रम केलेला आहे आमच्या तृतीयपंथीयांसाठी, ते मला अगदी खूप छान वाटते आणि याच्यामध्ये माझी निवड झाल्याबद्दल मला खूप आनंदही वाटतोय, खूप छानही वाटतंय. समाजाकडून उपेक्षित असलेल्या तृतीयपंथीयांना पुणे महानगरपालिकेनं नोकरीमध्ये संधी देत एक सकारात्मक पाऊल उचललंय. आता समाजातल्या इतर खासगी संस्थांनी सुद्धा यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. तृतीयपंथीयांनी त्यांच्या स्वतःकडून मुख्य प्रवाहात येण्याकरता पहिलं, दुसरं, तिसरं पाऊल टाकलेलं आहे. ते प्रयत्न करतायत मुख्य प्रवाहात येण्यासाठी. आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे, नैतिक जबाबदारी आहे की आपण त्यांना मुख्य प्रवाहामध्ये चांगल्या पद्धतीने रुजू होऊ द्यावं. या न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये इथेच थांबतो. रोज रात्री 8 ते 9च्या दरम्यान वेगवेगळ्या विषयांवरचे अभ्यासपूर्ण स्पेशल रिपोर्ट्स घेऊन भेटत राहूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.